खरं पाहता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरमध्ये गेल्या 5 वर्षापासून आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहे आणि मागील 5 वर्षाचा जर अनुभव आपण विचारात घेतला तर दरवर्षी आंबा महोत्सवाचा जो प्रतिसाद आहे ग्राहकांचा तो वाढत चाललेला दिसून येतोय। आता 3 दिवसात आज चौथा दिवस आहे। मागील 3 दिवसाचा जर अनुभव आपण पाहिला तर जवळजवळ 22 लाखाची विक्री शेतकऱ्यांच्या आंब्याची इथं झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांचा प्रचंड असा प्रतिसाद ह्या आंबा महोत्सवात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खरं तर ह्या आंब्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात जाती आहेत। जवळजवळ आपण आता 47 वेगवेगळ्या आंब्याच्या जाती या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याचं एक वेगळं दालन आपण तयार केलं की जेणेकरून ग्राहकांना ह्या आंब्याच्या जाती माहिती व्हाव्यात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या 47 जातींपैकी जर आपण पाहिलं तर ग्राहकांना हापूस, केशर, पायरी, तोतापुरी ह्या 4-5 व्हरायटी फक्त माहिती असतात, परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर 47 जाती आपण या दालनामध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना ते आंबा कसा असतोय, त्याचे सीझन कुठला असतोय आणि ते कुठं उपलब्ध होतात याबाबतची सगळी माहिती ग्राहकांना मिळते। आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे आमचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत, सरव्यवस्थापक विनायक कोकरे साहेब आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यात या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करतोय। आता कालच नागपूरमध्ये आंबा महोत्सव संपलेला आहे। उद्यापासून आपण छत्रपती संभाजीनगरला आंबा महोत्सव घेतोय, नाशिकमध्ये आंबा महोत्सव घेतोय, पुण्यामध्ये आंबा महोत्सव सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इथला जो प्रतिसाद आहे कोल्हापूरचा हा विचारात घेऊन आपल्या कोल्हापूर विभागातीलच शेजारचा जो जिल्हा आहे सांगली या ठिकाणी आपण कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाचं आयोजन शुक्रवार, शनिवार, रविवार असं 3 दिवसाचं करतोय। त्यामध्ये काही स्थानिक शेतकरी आहे त्यांनी सुद्धा आपल्याकडे विचारणा केली जेणेकरून सांगली जिल्ह्यामध्ये जे काही आंब्याच्या जाती तयार होतात त्यांना सुद्धा विक्रीला एक नवं दालन उपलब्ध होतंय। त्याचबरोबर आपण तिथे डिस्प्ले सुद्धा करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।